Hi, my name is Kshanada Banerjee, and my son's name is Nirbhay Banerjee, who is studying in Phoenix International School. He's studying in Standard 4th, Division A. The thing that I wanted to always say, and I've been very vocal about it, is this school has a very generous teachers, very generous staff. I have been a parent, or my son has been in this school for last 2 years now, and the school has been very supportive, and I have been very thankful, grateful to all the teachers, all the staff members here. What I like about the school is that the school has various activities, may it be your annual function, may it be your extracurricular activities. The best thing that attracted me today, basically I head the CSR division in my organization. So what attracted me today is today's exhibition, which is called as Ganit Kalangan, which is definitely an amalgamation of maths and art. And what attracts is that these kids have made these diyas. These kids have made something for Diwali, and whatever we buy, those proceeds goes to the poor people and the people who are needy. So this is something which is very nice and unique. I believe this is something which has to be inculcated right in the school, so that whatever CSR that all the organizations, all the people are doing their bit, these values are inculcated in the school itself. So I'm thankful. Thank you so much, Phoenix International, for ensuring that these values start right in the beginning when it is needed. Thank you so much. नमस्कार, प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ऐरोलीतील प्रख्यात असं फिनिक्स इंटरनॅशनल स्कूल आहे. या स्कूल मध्ये अगदी शिशुपासून ते 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत गणित कलांगण हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, आणि या ठिकाणी पालक आहेत, पालकांनी ते प्रदर्शन भरवलेलं आहे. दिवाळीच्या मोक्यावरती या ठिकाणी हे प्रदर्शन भरवलं आहे. याचं मुख्य कारण काय ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तुमचा विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, या शाळेत शिक्षण घेत आहे, तर तुम्ही आज जे प्रदर्शन भरवलंय तुम्ही पाहिले, काय वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली हे आहे जे खूप चांगलं आहे. म्हणजे बघायला गेलं तर मुलांना खूप छान असं हे होत आहे. त्यांना म्हणजे चांगल्या प्रकारे एक आयडिया भेटते की आपण काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कशा प्रकारे आपण ते कंदील कसे बनवले, स्वतःच जे आहे आपण बोलतो स्वतःची क्रिएटिव्हिटी, ते त्यांना सगळं समजेल ह्याच्यातून. असं एक छान असं म्हणजे त्यांनी इनॉग्रेशन केलंय स्कूलवाल्यांनी, खूप छान वाटतं. आता या ठिकाणी जे प्रदर्शन भरवलेलं अगदी लहान मुलं, म्हणजे आपण घरात बघतो की लहान मुलं आहेत आणि मोठी शिक्षणामध्ये ते म्हणजे शिक्षणात फार ते गुरफटलेले असतात, परंतु कलेला वाव मिळत नाही. शाळेने तो पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये पालकांचं सुद्धा मोठं सहकार्य लाभलं. आज प्रदर्शन बघितलं, तुम्ही विक्री सुद्धा केलेलं आहे, काय सांगा? मला एवढंच सांगायचं की मी खरंच शाळेला खूप खूप थँक्यू म्हणेन की मुलांना ही अपॉर्च्युनिटी दिली त्यांनी, की आपली कला, आपलं तुम्हाला जे काही येतं ते कसं प्रत्यक्षात आणायचं, आणि त्यातून मुलांनाही कळलं की त्यांना काय काय येतंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यातून त्यांनी चॅरिटीही केल्या. तर आपण या दिवाळीच्या निमित्ताने आपण खूप एन्जॉय करतो, पण बाकी मुलं पण ज्यांना काही मिळत नाही त्यांनाही कसं सगळं मिळेल हे शाळेने दाखवून दिलं. त्याच्यामुळे हे पण शिक्षण शाळेने दिलेलं आहे मुलांना. खूप छान, थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी ते म्हणाले की शिक्षणाबरोबर कलेला सुद्धा या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं, आणि आज जे काय प्रदर्शनामध्ये जी काय विक्री होईल ती विक्री या ठिकाणी त्याचा जो काय जमा होईल इन्कम, त्याच्यातून ते चॅरिटेबल ट्रस्ट, म्हणजे जे काय कुठे आदिवासी पाड्यातली मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी ती सुद्धा मदत केली गेली जाणार आहे. ताई, तुम्ही सुद्धा आज या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आलेला आहात. तुमचा विद्यार्थी म्हणजे तुमचं पाल्य या ठिकाणी शिक्षण घेत आहे, आपण खरेदी केलेली आहे, आपण ह्या ठिकाणचं जे काय प्रदर्शन बघितलेलं आहे, आपल्याला काय वाटतं? खूप छान आहे. आणि त्यांनी जे ऑर्गनाईज केले ना, कला आणि गणित, हे त्यांना म्हणजे मुलांना जे त्यांच्या आतील खरंच ऍक्टिव्हिटी, आणि पुन्हा सेल्स, परचेस, हे पण त्यांना कळालंय की आपण ही आपली वस्तू आपण बनवली, मेहनत केली, ते विकली किती, ते पण म्हणजे त्यांचं ते जे कॉन्सेप्ट आहे ना, खूप छान त्यांनी केलंय. आता या प्रदर्शनामध्ये कोणकोणत्या वस्तू विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विक्रीसाठी प्रदर्शनासाठी ठेवलेल्या? लॅटर्न, दिवे, रंगोळी, हँडमेड आहे सगळं, आणि त्यांची मेहनत दिसून येते त्यांच्यामध्ये.
आणि आम्हाला पण ते घ्यायला म्हणजे कोणती वस्तू घ्यावी आणि नाही घ्यावी आम्ही स्वतः गोंधळलेलो आहे, पण त्यांनी खूप छान केलंय. आणि मुलं मेन म्हणजे बार्गेनिंग करायला शिकलेत. त्यांना भले त्यांना 100 रुपये किंवा 150 रुपये, पण ते शिकले की हा बाबा आम्हाला मी 100 रुपये दिले तर मला 50 रुपये पॅरेंट्सला रिटर्न द्यायचे. त्यातून त्यांना शिकायला भेटलंय. ते त्यांनी कॉन्सेप्ट खूप छान केलेले. तुम्ही काय खरेदी केली? लॅटर्न घेतले, दिवे घेतले, रंगोळी घेतले. म्हणजे आमची दिवाळी झाली आता. दिवाळी झाली आता. तुम्ही काय सांगाल की या ठिकाणी हे प्रदर्शन भरवलंय, आपण काय खरेदी केले आणि गणित आणि कलांगण या संदर्भात माहिती? मी दिवे खरेदी केले आहेत आणि तोरण खरेदी केलंय. तर गणित आणि कला यात म्हणजे मुलांना त्याच्यात शिक्षण मिळतं की गणितामध्ये आणि कलेमध्ये काय आहे, आणि कला केल्यामुळे त्यांना गणित पण शिकायला मिळतंय की त्यांनी हे स्वतः त्यांच्या हाताने बनवलेलं आहे आणि ते विकायचंय, परचेस करायचंय. हे त्यांना कळतंय की आपण स्वतः मेहनत घेतल्यानंतरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि शाळेने जे केलेलं आहे गणित आणि कला हे एक्झिबिशन खूप छान केलेलं आहे, खूप मस्त आहे. आणि मुलांना पण ते एन्जॉय केलं मुलांनी करताना. हा, पॅरेंट्सने पण एन्जॉय केले त्यांच्याबरोबर. काय सांगाल तुम्ही आज काय खरेदी केले आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक स्वतःची कला म्हणजे गणित कला गुण हा एक विषय घेऊन या ठिकाणी हे केलं? हे बघितल्यानंतर आपण बाहेर मार्केटमध्ये जातो, खरेदी करतो, त्यावेळेला बार्गेनिंग करणं किंवा आपण काय करायला पाहिजे, आज तुम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर, ते मालक आहेत, आज तुम्ही ग्राहक आहात, काय सांगाल? नाही, हे गणित कलांकन खूपच छान आहे. आजचे जो थीम आहे त्यांचा दिवाळीसाठीचा स्पेशली, आणि मेन म्हणजे ह्याच्यातून मुलं आपली शिकले की कसं त्यांच्या कलांना वाव मिळालेला आहे. कसं म्हणजे गणिताचं म्हणजे कसं म्हणाल की ह्याला आपण किती स्टार्स लावलेत किंवा किती शिंपले पण किती लावलेत हे त्यांना कळलं. म्हणजे कितीसाठी किती प्राइस पण देतो हे त्यांना माहिती आहे. बनवताना किती कष्ट घ्यायला लागतात. जे बाहेर मार्केटमध्ये आपल्याला भेटतो 100 रुपयाचा पण तो दिवा असतो, पण तो आपण किती बार्गेनिंग करून घेतो की नाही मला 50 रुपयाला द्या. पण आता हे पोरं जेव्हा आपली स्वतःची पोरं जेव्हा विकतायत 50 रुपयाला दिवा, तेव्हा आपण मोठं म्हणून घेतो की नाही हे ऑर्फनेज साठी जाणार आहे. म्हणजे मुलांना पण ते एक आयडिया आहे की हे पैसे जाणार आहेत, आपण कोणाला तरी हेल्प करणार आहे ह्याच्यातून. म्हणजे हा एक जो गुण आहे ना, म्हणजे स्कूल थ्रू मुलांच्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये जातोय की हा आपण दुसऱ्यांना हेल्प करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी ऍक्च्युली माझी मुलगी नर्सरी पासून आहे इथे, म्हणजे तेव्हापासून आहे की जे ह्यांचं दरवेळी दिवाळीचं एक्झिबिशन भरतं ते तेव्हापासून म्हणजे जे काही येतं ते ऑर्फनेजला जातं. म्हणजे तेव्हापासून त्यांच्या डोक्यामध्ये हे झालेलं आहे की आपण सगळ्यांना हेल्प केलेली पाहिजे. तर हा मेन गुण आहे. आणि अजून म्हणायला पाहिजे गणित कलांगणमध्ये मुलांना शिकलेत मुलं की गणित आणि कलेचा आपण एकत्र वाव करून आपण अजून किती काय आपल्या अंगातले गुण आपण दाखवू शकतो. आणि हे जे स्कूलने अरेंज केलं हे खूपच छान आहे. हे रांगोळी काढलेली आहे वरती गणिताची आहे, त्याच्यामध्ये भरपूर असे शेप्स दिलेले आहेत, फॉर्म्युलेस दिलेले आहेत पायथागोरसचे वगैरे. म्हणजे खूपच छान आहे ती रांगोळी, तर खूप बघण्यासारखी आहे लिटरली सगळ्यांनी. आणि कंदील बनवले, म्हणजे दिवे बनवलेले आहेत, तोरण बनवलेलं आहे. खूपच छान आहे पूर्ण, म्हणजे एक्झिबिशन खूप छान आहे. मॅडम जी, आता या ठिकाणी गणित कलांगणचा एक प्रदर्शन भरवलेलं, आज हे सगळे पालक आहेत, पालकांनी प्रदर्शन बघितलं, आपले पाल्य आणि इतरांचे पाल्य म्हणजे आपण आता ते विद्यार्थी की शिशुपासून ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं या ठिकाणी कला सादर केली. आणि ती कला कशी आहे तर दिवाळी येते, दिवाळीमध्ये आपण पणत्या खरेदी करतो, विविध साहित्य आपण खरेदी करतो, परंतु हे साहित्य बनवणं ही सुद्धा एक कला आहे. त्याला सुद्धा आकार द्यावा लागतो, त्याला उकार द्यावा लागतो आणि त्याला एक माध्यम असतं गणिताचं. आणि हा संपूर्ण समन्वय साधलेला आहे शाळेने. आपण एक शिक्षिका या नात्याने काय सांगाल? नमस्कार सर. सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला खूप थँक्स की तुम्ही आमच्या फिनिक्स इंटरनॅशनलनी हा सुंदर जो एक्झिबिशन इथे भरवलंय त्याचा तुम्ही जे येऊन इथे भेट दिली, विजिट दिलं, त्याबद्दल सर्वात पहिले तुमचं थँक्स. आमचा मोटिव्ह हा होता की मुलं नेहमी गणिताला घाबरतात, मॅथ्स म्हटलं की थोडंसं मागे सरकतात. तर आम्ही जेव्हा हा टॉपिक आम्ही सिलेक्ट केला की गणित आणि कला, तसं पाहिलं तर प्रत्येक वेळेस प्रत्येक सब्जेक्ट हा कलेशी रिलेटेड असतो. आणि कला हा छंद आहे. ज्यावेळी तुम्ही तुमचा सब्जेक्ट कलेशी रिलेट करता तेव्हा तुम्हाला आवड निर्माण होते. तर मुलांना मॅथ्स मध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही हा विषय सिलेक्ट केला. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं गेले 10 दिवस झालं मुलं हा सर्च करतात. त्यामुळे गणिताचे फॉर्म्युले, गणिताच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी सर्च करायला सुरुवात केली आणि त्यातून त्यांना आवड निर्माण झाली. दुसरा आमचा मोटिव्ह होता या एक्झिबिशनचा की चॅरिटी.
जसं आता दिवाळी येते तर आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहेत किंवा काही असे लोक आहेत की जे स्वतःची दिवाळी सुद्धा साजरी करू शकणार नाहीये. तर आम्ही असं ठरवलं स्कूलने मॅनेजमेंटने की चला की आपण एक असं एक्झिबिशन ठेवूया की ज्यातून मुलांची कला पण सादर होईल, नॉलेज पण होईल आणि एक जो आम्ही इथे दिवे, तोरण, कंदील जे मुलांनी बनवले त्यातून जो आम्ही फंड्स जमा करणार आहोत, जे पॅरेंट्स खूप उत्सुक आहेत सगळ्या गोष्टी द्यायला, तो जो फंड्स आमचा तयार होईल तो आम्ही चॅरिटीला देणार आहोत. त्यातून मुलांचा अवेअरनेस जाणवतो की समाजामध्ये काहीतरी आपला एक रोल असतो, सोशल अवेअरनेस आपण जागा केला. असं एक 2-3 मोटिव्ह घेऊन आपण हा एक्झिबिशन इथे भरवलाय आणि शिक्षकांची मुलांची खूप मेहनत पाहून खूप आनंद होतो आणि मुलांमध्ये एक आनंद आहे की आपण दुसऱ्यांना जेव्हा देतो किंवा दुसऱ्यांसाठी आपण काहीतरी करतो तो आनंद खूप वेगळा असतो. प्रत्येक वेळी मुलं आईला मागतात पण आज ती मुलं देत आहेत. तर आम्ही टीचर्स सगळ्यांचे खूप खुश आहोत की मुलांमध्ये काहीतरी एक सुंदर गोष्ट तिथे क्रिएट झाली आणि दरवर्षीप्रमाणे पॅरेंट्स आम्हाला खूप हेल्प करतात. दरवर्षी आमचे टीचर्स खूप मेहनत करून एखादा टॉपिक सजेस्ट करतात आणि खूप छान आहे. आज खूप चांगला सपोर्ट मिळाला, खूप आनंद वाटला की मुलं दुसऱ्यांसाठी काहीतरी करतायत आणि तुमचं पण खूप छान. थँक्यू एव्हरीवन. या ठिकाणी गणित आणि कलांगण हा जो एक सब्जेक्ट घेतला त्याचं कारण असं आहे की तुमच्यामधली कला जागृत झाली पाहिजे आणि आपण म्हणतो की समाजामध्ये आपलं काहीतरी देणं लागतं. हे देणं काय असतं तर आजच्या या लहान मुलांना सुद्धा ते कळलं पाहिजे की आपण जे काय करतो त्याच्यातून जे काय मिळतं ते सुद्धा इतरांना देण्याची जाणत असायला पाहिजे आणि ती आज मुलांपासून तयार करण्याचं काम सुद्धा फिनिक्स इंटरनॅशनल स्कूलने केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघताय की पालक सुद्धा होते, शिक्षक आहेत, या सर्वांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. आणि आता या ठिकाणी प्रबोधन दिशाच्या वतीने आपल्या सर्वांना मी दिवाळीच्या इन ऍडव्हान्स तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.